महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी शहरातील 9 महत्त्वाचे भूखंड बीओटी तत्वावर देण्याच्या निर्णयाला महाविकास आघाडीने तीव्र विरोध दर्शवला आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उभाटा शिवसेना, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत हा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध असल्याचा दावा केला। उत्पन्न वाढवायचे असेल तर आम्हाला विचारा, 150 कोटी रुपयांचे उत्पन्न कसे वाढवायचे ते आम्ही सांगतो, असे ते म्हणाले। महापालिकेची सुमारे 1000 कोटी रुपयांची मालमत्ता बीओटीवर देण्याची गरज नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। महापालिका प्रशासनाने शहरातील 9 महत्त्वाच्या जागा बीओटी तत्वावर देण्यासाठी 18 ऑगस्ट रोजी बैठक आयोजित केली आहे। या बैठकीला विरोध करण्याची भूमिका महाविकास आघाडीने घेतली आहे। सुमारे 25 एकर जागा भाडे तत्वावर देण्याचा प्रस्ताव असून या जागांची रेडी रेकनरनुसार किंमत मोठी असल्याचा दावा विरोधकांनी केला। रामलाल चौकातील 2 शाळांच्या जागांचाही प्रस्तावात समावेश असल्याचे सांगण्यात आले। याबाबत सोमवारी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन विरोध नोंदवण्यात येणार असून त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। 20 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री सोलापूर दौऱ्यावर येणार असल्याने या मुद्द्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे। महापौरांनी ह्या ठिकाणी त्यांच्या निदर्शन आलं पण 2 विषय असे महापौरांनी घेतलेत। टोटल 9 विषय आहेत। ह्या 9 विषयाला आमचा कडाडून विरोध राहणार आहे का अजंतावर जे विषय आहे त्याच्यावर क्लिअर केलं आरक्षित जागा आहे। एकतर शासनाकडं हे प्रकरण गेलं पाहिजे आणि शासनाकडून ह्या आरक्षित जागा मोकळ्या झाल्या पाहिजे। हे आहे त्या परिस्थितीमध्ये जर ते करत असतील तर माझा आयुक्ताला सवाल आहे की प्रकरण आणत असताना समजा 1-2 एकरचं प्रकरण आहे, तुम्ही सांगताय की महापौरापासून आयुक्तापासून की आम्ही ह्या जागेवरचं आरक्षण कुठलं हलवणार नाही। मग क्लिअर भूमिका तुमची या ठिकाणी पाहिजे होती किंवा आरक्षण तुम्ही जे आहे ते ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी किती उत्पन्न वाढणार आहे, जे कराराला घेणार आहेत त्याचा किती खर्च राहणार आहे आणि उर्वरित महानगरपालिकेचे उत्पन्न राहणार आहे, असं कुठंही क्लिअर ह्याचं इंटिमेशन ह्या प्रकरणामध्ये आम्हाला आढळलेलं नाही। आम्ही देखील माहिती घेतली, प्रकरणाला कुठल्याही माहिती आम्हाला मिळाली नाही। ते म्हणतात की सभागृहामध्ये सांगूयात, सभागृहामध्ये विषय येत असताना आज आमच्या अजेंडावर हे सर्व प्रकरणं 9च्या 9 प्रकरणं ह्या ठिकाणी आरक्षित आहेत आणि त्या ठिकाणी त्यावर शाळा चालू आहे। आता अस्तित्वात त्या ठिकाणी शाळा चालू आहे। असे जर प्रकरण आले तर माझा भारतीय जनता पार्टीला सवाल आहे की तुमची सत्ता नसताना तुम्ही सांगत होता की भूखंड आणि श्रीखंड, मग हे विषय तुमच्या काळात येतात कसं काय? तुम्ही आतापर्यंत सगळ्याला ज्ञान देत होता की असे विषय आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी कडाडून विरोध करत होता। भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष सिनियर आहेत, ते आमच्या महिला भगिनी आहेत, ते देखील अनेक वर्ष सभागृहात, मी त्यांना देखील सवाल करतो की तुम्ही अनेक वर्ष सभागृहामध्ये कडाडून विरोध करत होता, मग आज विषय असा आल्यानंतर तुम्ही विरोध करायला पाहिजे। 150 कोटी उभार असेल तुम्हाला आम्ही उत्पन्न सांगतो कुठून उत्पन्न 150 कोटीची येणार आहे। तुम्हाला 150 कोटी पाहिजे तर राज्यात तुमचं सरकार आहे, देशात सरकार आहे। तुम्ही ह्या सोलापूर शहराला आश्वासित केलं की काही कमी पडू देणार नाही। अनेक वेळा पालकमंत्र्यांनी सांगितलं, त्यांच्या आमदारांनी सांगितलं, सगळ्यांनी महापौरांनी सांगितलं, नरेंद्र काळेसाहेबांनी सांगितलं की निधी तुम्हाला कुठेही कमी पडणार नाही। जर राज्यात तुमचं सरकार आहे, देशामध्ये सरकार आहे, तर तुम्ही जाऊन तिथनं आणा ना। सोलापूर शहरामध्ये अशा कुठल्याही जागा विकास झालं तर आम्ही सर्व पक्षीय उद्या 11 वाजता महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना भेटणार आहे, आम्ही निवेदन देणार आहे आणि आमची पुढची भूमिका स्पष्ट राहणार आहे। अशा कुठल्याही जागा महानगरपालिकेच्या जर विकसित करत असतील किंवा बीओटी देत असेल तर सर्व पक्षीय ह्या ठिकाणी त्यांना कडाडून विरोध करणार आहे। आमची पुढची दिशा उद्या आयुक्तांना भेटल्यानंतर आमची दिशा आम्ही स्पष्ट करणार आहोत आणि ह्याच्यामध्ये तीव्र ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये आंदोलन करणार आहे।